काशीतील पवित्र गंगोत्री धामचे दरवाजे आज म्हणजे 22 ऑक्टोबरला सकाळी 11:36 बंद झालेत। अन्नकूटाच्या विशेष दिवशी दरवाजे बंद होण्यापूर्वी दीपोत्सव आणि विशेष पूजा अर्चा आयोजित करण्यात आली। यंदा तब्बल 7.57 लाख भाविकांनी दर्शन घेतलंय। मंदिर परिसर फुलं, दिवे आणि हारांनी सजवण्यात आला। दरवाजे बंद झाल्यानंतर देवी गंगेची उत्सव मूर्ती पालखीतून मुखवा गावात नेण्यात आली, जिथे हिवाळ्यात तिची पूजा केली जाते। धार्मिक श्रद्धा आणि भक्तीचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। गोरखपूरमध्ये आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात पारंपरिक गोवर्धन पूजा केली आहे। दिवाळीनंतर साजरा होणाऱ्या या महत्त्वाच्या सणाच्या निमित्तानं त्यांनी विधिवत पूजा सोहळा पार पाडला। पूजेनंतर त्यांनी मंदिराच्या गोशाळेतील गायींना स्वतःहून चारा भरवला आणि गोरक्षणाचा संदेश दिला। मुख्यमंत्री योगी यांची गोरक्षण आणि पारंपरिक सणांप्रती असलेली निष्ठा यावेळी पुन्हा दिसून आली। गोरखपूरमधील गोरक्षनाथ मंदिरात झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून गेला होता। गोवर्धन पूजेच्या निमित्तानं गोरक्षणाची ही सेवा राज्यभर चर्चेचा विषय ठरली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा केली आहे। पारंपरिक पद्धतीने केलेल्या धार्मिक पूजेमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावानं भरून गेला होता। राष्ट्रपती मुर्मू यांनी भक्तिपूर्वक अर्चा केली आणि मंदिर प्रशासनाशी देखील संवाद साधला। त्यांचा हा दौरा केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरलाय। राष्ट्रपती भारताच्या सर्वोच्च पदावर असताना अशा पवित्र स्थळांना भेट देणं हे भक्तांसाठी अभिमानास्पद मानलं जात आहे। त्यांच्या उपस्थितीमुळे सबरीमाला मंदिराला विशेष महत्त्वही प्राप्त झालंय। केरळच्या प्रमादम स्टेडियम मधील हेलिपॅडवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंग नंतर अपघात होता टळला। हेलिकॉप्टर उतरल्यानंतर हेलिपॅडचा काही भाग खचला आणि हेलिकॉप्टर अडकून पडलं। सुदैवानं राष्ट्रपती आधीच बाहेर पडल्या होत्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। त्यानंतर तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरला अक्षरशः हातांनी ढकलून सुरक्षित जागी हलवलं। या घटनेमुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला, मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही। प्रशासनाने या घटनेची गांभीर्यानं दखल घेत तपास सुरू केलाय। ही घटना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते। मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात आज ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला। NSCN GRPNचे अटो किलॉनसर थुईंगालिंग मुईवा तब्बल 50 वर्षांनंतर आपल्या जन्मगावी परतल्यात। टंगखुल लॉंग ग्राउंडवर हजारो नागा बांधवांनी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं। नागा शांतता करारातील मुख्य वाटाघाटीकर्ता असलेल्या मुईवा यांचा हा दौरा भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। त्यांच्या आगमनानं उखरुलमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। टंगखुल नागा समाजासाठी ही भेट एक ऐतिहासिक पर्वणी ठरली आहे। भारत लवकरच रशियाकडून 10,000 कोटींची नव्या क्षेपणास्त्रांची खरेदी करणार आहे, जी त्यांच्या विद्यमान S-400 हवाई संरक्षण प्रणालीला पूरक ठरेल। रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा सध्या सुरू असून 23 ऑक्टोबरला होणाऱ्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान S-400 या प्रणालीने पाकिस्तानचे लढाऊ विमानं आणि एक गुप्तचर विमान पाडल्याची माहिती आहे। हवाई दलाने S-400ला भारताच्या हवाई संरक्षणासाठी गेम चेंजर ठरवलं असून ही नवी खरेदी भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक बळकटी देणारी ठरू शकते। मंगळवारी रात्री 2च्या सुमारास मुंबईहून न्यूयॉर्कसाठी उडालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 777 या विमानात तांत्रिक बिघाड झाला। त्यामुळे बिघाडाच्या संशयामुळे हे विमान 3 तास हवेतच उडत राहिलं। त्यानंतर या विमानाला नेवार्कला न पोहोचता परत मुंबईला यावं लागलं। सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने AI-191 आणि AI-144 ही 2 उड्डाणंही रद्द केली। दरम्यान अडकलेल्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्यासाठी पर्यायी विमानांची सोयही करण्यात येते। तांत्रिक समस्येचा तपास सुरू असून कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्परता दाखवली आहे। तेलंगणाच्या मुलुगू जिल्ह्यात माओवाद्यांनी आत्मसमर्पणाचा धागा सुरूच ठेवलाय। बंदी घातलेल्या माओवादी पक्षाचे 4 सदस्य मडावी कोसी, मडावी इदुमे, मचाकी देवा आणि मडकाम बंदी यांनी जिल्हा SP डॉक्टर शबरीश यांच्यासमोर आत्मसमर्पण केलंय। आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याला SPंनी तात्काळ मदत म्हणून 25,000 रुपयेही दिलेत। तसंच गुप्त नाव वापरून पोलिसांकडे येणाऱ्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही असं आश्वासन यावेळी SP शबरीश यांनी दिलंय। ही धोरणं माओवाद्यांना सुरक्षित परतावा देण्यास मदत करत असून या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची पावलं मानतायत। पंजाबमध्ये बंदी छोड या सणाच्या दिवसांमध्ये निहंग शिखांनी त्यांच्या पारंपरिक शौर्य कलांचं प्रदर्शन केलं। यावेळी निहंग शिखांनी घोडेस्वारी करत गतका या पारंपरिक युद्धकलेचं प्रदर्शन केलं। बंदी छोड हा दिवस शिखांचा एक महत्त्वाचा सण आहे। या दिवशी शिखांचे 6वे गुरु हरगोबिंदजी यांची मुघल साम्राज्याच्या कैदेतून ग्वाल्हेर किल्ल्यातून सुटका झाली होती। त्या घटनेचं स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो। मध्य प्रदेशात विषारी सिरपमुळे
26 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकार आता सूक्ष्म पातळीवर औषध भेसळीची चौकशी करण्याची तयारी करत आहे. संपूर्ण औषध चाचणी प्रणाली अपग्रेड करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आलाय. मोबाईल लॅब वापरून चाचणी केली जाईल असा दावा केला जातोय. या बदलासाठी अंदाजे 211 कोटींचा खर्चही अपेक्षित आहे. राज्य औषध सुरक्षा आणि नियामक बळकटीकरण योजनेअंतर्गत हा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या तुतीकोरीन शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या हल्ल्यामध्ये 2 जण जखमी झाले. स्थानिक मागणी किंवा मुद्द्यांवरून संतप्त झालेल्या आंदोलकांनी महामार्गावर गर्दी केल्यानं वाहतूक काही काळ ठप्पही झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचाही प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि लवकरच त्याचं रूपांतर हिंसक वळणाला लागलं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला. चेन्नईमध्ये कर्जबाजारीपणामुळे एका व्यक्तीने स्वतःची पत्नी आणि 2 मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 14 आणि 11 वर्षीय मुलाचा यात मृत्यू झालाय. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठीही मिळाली. या चिठ्ठीत कर्जाला कंटाळून आपलं आयुष्य आणि कुटुंब संपत असल्याचं या माणसानं नमूद केलंय. पत्नी आणि मुलांच्या तोंडावर प्लास्टिकचं कव्हर गुंडाळलेलंही होतं. त्यांच्या शरीरावर कोणत्याही बळजबरीचे निशाण नसल्याचं मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. डीप फेकला चाप लावण्यासाठी IT नियमात बदलाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मसुदा तयार केलाय. डीप फेक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या खोट्या मजकूर रोखण्यासाठी हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहे. AI किंवा सिंथेटिक मजकूर स्पष्टपणे चिन्हांकित करावा लागणार आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना खरा आणि बनावट मजकूर यातील फरक ओळखता येईल.